श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज आहे बुधवार म्हणजे 15 एप्रिल 2026. तर आज आहे श्री स्वामी समर्थाची पुण्यतिथी म्हणजे स्मरण दिन. तर बघा नेहमी दरवर्षीप्रमाणे चैत्र हा महिन्यातल्या बघा वद्य पक्षातील त्रयोदशीला अक्कलकोट येथे स्वामींची अवतार करायची सांगता केली. बघा श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला शब्द दिला होता. बघा कधी ते बोललेच होते की मी गया नाही मी जिंदा हूँ. तर ते घर तर आपले देह सोडला पण ते आपल्यासोबत नेहमी भक्तासोबत खंबीरपणे उभे असतात. ते नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासना देणारे श्री स्वामी समर्थ अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आहेत. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांचे नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे अपूर्ण अवतार आहेत आपले अशी स्वामी आहेत आपले. आपण श्री स्वामी समर्थांना दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून आपण त्यांची पूजा करतो. कारण ते आपल्या बघा जयप्रकट दिनानं स्वामींचे स्मरण दिनी लाखो भाविक आपल्या स्वामींच्या मठात जातात. बघा दिवसापूर्वी प्रकट दिन आपण छान उत्साहाने साजरा करतो. तसं आपण पुण्यतिथी बघा आपले स्वामी समर्थ तर सोडून गेले नाहीत पण आपल्याला वाटतं ना पुण्यतिथी खरं तर आपण त्यांचं म्हणजे स्मरण दिन म्हणून आपण छान पूजा करतो. त्यांची श्रद्धेने मनाने आपण त्यांचे नाम जप करत असतो. बघा आपले प्रत्येक स्वामी भक्त मठात जाऊन आवर्जून दर्शन घेतात. ज्यांना शक्य आहे ते अक्कलकोटला जाऊनही स्वामींचे दर्शन घेतात. ज्यांना मठात जाणे शक्य नाही तर त्या घरच्या घरी त्यांनी जमेल तशी स्वामी सेवा करतात. स्वामी समर्थांच्या सानिध्यात म्हणजे समाधीस्थ होऊन 100 वर्षाहून अधिक वर्ष उलटले गेले आहेत. तर त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण बघा स्वामींचे स्मरण दिनी आवर्जून पूजन करावे. कारण आपण जशी जमेल तशी स्वामी नक्कीच या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे. बघा स्मरण दिनं करायचे तर काय तर बघा आपण बघा सकाळी लवकर उठायचं आहे. आपले सगळं जागा स्वच्छ करून आपण चौरंग किंवा पाटावर आपल्याला लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अंथरून आपल्याला त्याचा स्वामीचा फोटो मूर्ती ठेवायची आहे. बघा आपल्याला कोणी संकल्प करून आपण पूजेची सुरुवात करतात आणि स्वामींचे आवाहन करायचं आहे. त्यानंतर बघा आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना नेहमी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत आपण श्री स्वामी समर्थांना पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा असतो. का आशा करते तुम्ही खरंच खूप छान पूजाही तुम्ही केल्या असेल. बघा सर्व स्वामी भक्त नेहमी आपले छान पूजा करतात आणि खरंच स्वामी भक्त खरंच लाखोच्या घरात आहेत जे की त्या खूप श्रद्धेने विश्वासाने आपले श्री स्वामी समर्थाची सेवा आपले करत आहेत. मीही ते सकाळी लवकर उठले छान अशी स्वच्छ जागा केली. त्यानंतर आधी पूजा केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांचे महाराजांचे आपला अभिषेक करायचा आहे त्यासाठी तयारी केली आणि बघा छान अभिषेक झाला. खूप छान मनासारखी पूजा झाली बघा श्री स्वामी समर्थांची. कारण बघा श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असते. तर मला तर खूप अनुभवही आलेले आहेत. जेव्हा आपल्या मनाने श्रद्धेने आपण जेव्हा पूजा करतो बघा आपण जेव्हा आपल्या ईश्वरांची आपण जोडलं जातो ना बघा नामस्मरण करण्याने तर खरंच खूप छान ऊर्जाही मिळते आपल्याला. बघा आपल्याला काही संकट आहे तर त्याच्यापासून बी आपल्याला छान आपल्याला ऊर्जा म्हणजे बघा संकट आले तरी आपण घाबरत नाही. आता एवढी शक्ती आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिली आहे. कारण ते नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकून खरंच मनाला खूप आधार देतं आणि त्याच ऊर्जेने त्याच आणि मी असे पुढे काही असलं तरी मनाविरुद्ध होत असतं त्या काही वाटत नाही. कारण बघा आपण जेव्हा पूजापाठ करतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि बघा मनापासून आपण छान पूजा करतो ना तर मनाला खरंच अधिक प्रसन्नता वाटत असते. तर बघा इथे संकल्प करून आपण पूजनाची कधीही आपण संकल्प करून आपण छान पूजा करायची आणि पुण्यतिथीनंतरही तुम्ही छान अशीच सेवा करत राहा. बघा जर रोज जमत नसेल तर दर गुरुवार नक्कीच आपल्या श्री स्वामी समर्थांचा अभिषेक करा. साधी पूजा जरी केली तरी चालतं. बघा स्वामींना काहीच नको आहे फक्त तुमचा भाव श्रद्धा खरंच महत्त्वाची आहे. कारण बघा देव नेहमी भुकेला असतो ते पण आपल्या म्हणजे आपण स्वामींना काही दिलं तरी काही नाही पण आपण जेव्हा स्वामींचे नामस्मरण करतो किंवा जप करतो तर ते त्यांचे भाव आपले श्रद्धा खरंच खूप महत्त्वाचे असते. नंतर त्यांना बघा वस्त्र गंध अक्षता आपल्याला व्हायचं आहे. त्यानंतर छान अशी खरं तर खूप सुंदर पूजा झाली. त्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे. बघा या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थांचा आवडता नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटप करायचा आहे. या दिवशी तुम्ही यथाशक्ती दान केलं असेल. कारण या पुण्यतिथी दिवशी आपण दरवर्षी यथाशक्ती जेवढं शक्य होईल तेवढं गरजूंना मदत करा आणि त्यांना काहीही असेल तर त्यांना दान करा. वस्त्र किंवा अन्नदान करा. कारण
या दिवशी अन्नदान केलेलं खरंच खूप महत्त्व असतं. त्याच्यामुळे आपण नक्कीच जमेल तेवढं दान करायचं, नक्कीच प्रयत्न करत जावा. शक्य असल्यास बघा स्वामीचे स्तोत्र, श्लोक, मंत्राचे जप करायचे. या दिवशी बघा जेवढं शक्य होईल तेवढं मंत्राचा जप करा. कोणताही श्लोक म्हणा, आपले श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणा. तारक मंत्र हे म्हणजेच आपल्या आयुष्याची संजीवनी आहे. बघा श्री स्वामी समर्थांना खरं तर आवडती सेवा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र एक स्मरण करा किंवा तुम्ही 11 वेळेस नक्कीच तारक मंत्र म्हणा. श्री स्वामी समर्थाचं 108 वेळेस म्हणा किंवा शक्य असेल तर 11 माळी करा. या दिवशी जी काही तुम्ही सेवा करताल तर नक्की श्री स्वामी समर्थांच्या चरणी रुजू होत असते. आणि आपले बघा आपण जेव्हा शक्य असेल स्वामींचे स्तोत्र आपण जेवढे काही आहे तर जप करा. यथाशक्ती या दिवशी नक्कीच दान करायचं आहे. आपला कुळाचार, कुळधर्म, परंपरा आणि यानुसार पूजन करायचं आहे. षडोपचारी पूजा शक्य नसले तर आपल्याला साधीही पूजा केली तरी चालते. कारण बघा एवढं संगीत करायचं नाही आपल्याला. बघा नेहमी साधी पूजा जरी केली तरी खरंच मनाला खूप प्रसन्न वाटत असतं. आता मी इथे जास्त काही तुम्ही सागर संगीत नाही केलं, पण अगदी साधे सोप्या पद्धतीने छान पूजा केली पण खरंच मनाला खूप छान वाटतं. आणि बघा जेवढे शक्य होईल तेवढे मी जास्त काही करत बसले नाही, कारण मग नंतर मला सेवाही करायची असतात. त्यामुळे मी नंतर सेवाही केल्या. बघा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण नक्कीच करा. आपल्याला या दिवशी खरंच खूप महत्त्व असतं. आपण जेवढं जास्त नाम जप करेल ना तेवढे ईश्वराशी जोडले जात असतात. स्वामींना आवडणारी अशी फुले बघा आपल्याला पिवळी फुलं किंवा पदार्थ बनवून आपल्याला पिवळे फुलाचा अर्पण करायचा आहे. पिवळ्या रंगाचा समावेश असलेले गोडांचा पदार्थ, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून स्वामींना अर्पण करायची आहे. नंतर आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर जेवढं शक्य होईल तुम्हाला आधी सांगितलं की खरंच खूप जेवढं शक्य होईल तेवढं मनाने आपल्याला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही स्वामीचे कालातील अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भावकांची अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे स्वामीचे महात्म्य आणि महिमा हे खरंच खूप अनन्य म्हणजे महत्त्व आहे याला. त्याच्यामुळे बघा स्वामीवर खरंच अपार श्रद्धा, दृढ विश्वास ठेवा आणि नेहमी स्वामीची सेवा करत राहावा. बघा तुमची जेव्हा स्वामी सेवा जेव्हा आता बरेच सेवेकरी आहेत त्यांना खरंच खूप छान प्रचिती आलेली आहे. बघा आपण म्हणतो ना खूप कामे मार्गी झाले किंवा आपले संकट येतात. आयुष्य म्हणलं की संकट येतच असतात. बघा जिथे आपलं कोणता म्हणजे प्राणी नाही किंवा कोणता मनुष्य नाही ज्याला की आपल्याला संकट नाहीत. संकट नेहमी येत असतात, आपली निराशा नेहमी येत असते, पण त्यामधून आपण सावरून आपण स्वामी सेवा करत राहिला तर आपोआप मार्ग सापडत असतात. बघा जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो ना तर शांत मनाने श्वास दीर्घ घ्यायचा आणि तारक मंत्र म्हणा किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ असा जप करा. बघा आपोआप आपलं मन शांत होत राहतं. आणि आपले बघा मन शांत जेव्हा होतं ना तेव्हा आपले जी काही आपण चुका करतो किंवा कुठलेही संकट असेल किंवा कुठलाही अडचण जर असेल तर त्याच्यात आपोआप मार्ग निघायला सुरुवात होते. बघा हे स्वतः मी अनुभव केलेले आहेत. जेव्हा आपण म्हणजे स्ट्रेस असतो किंवा कुठलं काम होत नसेल किंवा आपण ते वारंवार आपण खूप प्रयत्न करतो पण ते आपलं काम होत नाही, त्यावेळेस आपण नेहमी मनातून आपण जिथे कुठे असो ना तिथे नामस्मरण करत राहा. असं म्हणत नाही की आपण वेळ काढूनच बसा, आपण काम करताना म्हणजे बघा आता गृहिणी असतात घरामध्ये, तुम्ही स्वयंपाक करताना, चालताना, बोलताना किंवा तुम्ही म्हणजे असं कुठेही काम करताना तिथेही तुम्ही नामस्मरण मनातल्या मनात जरी केलं तरी खूप मनाला आधार वाटतो. त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा नक्कीच करत राहा. आणि आपले श्री स्वामी समर्थ नक्कीच आपल्या भक्तांना अपार कृपा आणि आशीर्वाद देत असतात. बघा इथे दिलेला वेळ आधी कधीच कमी म्हणजे वाया जात नाही असं नक्कीच म्हटलेलं आहे. त्यामुळे श्रद्धेने आपण छान पूजा करायची. तर अशा प्रकारे माझी पुण्यतिथीनिमित्त अशी छान पूजा केलेली आहे. त्यानंतर माझी खूप छान मनासारखी सेवाही झालेली आहे. तर तो आशा करते तुम्ही ही छान पूजा केली असेल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.